मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचा मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मराठ्यांची पहिली राजधानी स्वराज्याची पहिली राजधानी साताऱ्यामधून स्वागत। सातारा जिल्हा मराठेशाहीच्या सुरुवातीपासून महत्त्वाचा राहिलेला आहे। राजेशाही गेली लोकशाही जरी आली तरी सुद्धा या साताऱ्यानं राष्ट्रीय पातळीला स्वतःचं महत्त्व अबाधित ठेवलेलं आहे। त्यामुळे दर निवडणुकीमध्ये भारतातले जे काही मोजके मतदारसंघ असतील ज्यांची चर्चा देशभरात असते, मताधिक्य कोणाला मिळालं, कोण हरलं, कोण जिंकलं, त्या यादीमध्ये एक नाव नक्की असतं, ते म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ। 2019ला अक्षरशः अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या। आधी उदयनराजे राष्ट्रवादीकडून लढतात काय, जिंकून येतात काय, नंतर काहीच महिन्यामध्ये ते राजीनामा देतात काय, पोटनिवडणूक लागते काय, त्यानंतर जिचं प्रचंड कौतुक झालं किंवा चर्चा झाली ती पावसातली शरद पवारांची सभा होते काय, आणि मग उदयनराजे छत्रपती उदयनराजे या साताऱ्यामधून हरतात काय आणि श्रीनिवास पाटील जिंकून येतात काय, असा सगळा नाट्यमय राजकीय थरार झालेला या साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा हाच मतदारसंघ एका वेगळ्या खडाखडीसाठी राजकीय सत्ता संघर्षासाठी सज्ज झालेला आहे, ज्याचं नाव आहे लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक। आणि यावेळी काय होणार आहे ते आपण या लोकांशी बोलणार आहोत, मान्यवरांसाठी, कारण यावेळी सुद्धा ही निवडणूक म्हणजे जशा 5 शाया होत्या आता शाया तर उरलेल्या नाहीयेत, मात्र अशाच प्रकारे महायुती महाआघाडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रस्थापित केले जात आहेत। भाजपसाठी जागा सुटणार का? इकडे देवेंद्र फडणवीस येत आहेत, केंद्रीय नेते येऊन जात आहेत, त्यांच्यासाठी जागा सोडली जाणार आहे का? पण मग मुख्यमंत्री काय करणार? ज्यांचं गाव दरे नावाचं गाव या मतदारसंघात येतं ते काय करणार आहेत? यासह अनेक मुद्दे आहेत। शिवाय मग श्रीनिवास पाटील लढणार आहेत का कोणी ऐनवेळी वेगळा माणूस उभा केला जाणार आहे? शशिकांत शिंदेंचं नाव चर्चेत आहेत। या सगळ्या मुद्द्यांचा आपण सुरू करणार आहोत लोकसभेचा हा रणसंग्राम, म्हणजेच मुद्दा लोकसभेचा। मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या पाहुण्यांची ओळख करून देऊयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात। आपल्यासोबत संजना जगदाळे, ज्या शरद पवार गट महिला जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, फक्त ओळख होण्यासाठी मी गट हा शब्द वापरतोय। राहुल पवार मनसे शहराध्यक्ष, चंद्रकांत जाधव शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख, पुरुषोत्तम जाधव शिवसेना शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा, धैर्यशील कदम भाजप जिल्हाध्यक्ष, हरीश पाटणे पुढारीचे दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक, त्यांचे स्वागत, अमित कदम कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष काँग्रेस, सचिन मोहिते जिल्हाध्यक्ष शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट, राजू शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत खंडाईत जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, आणि त्याशिवाय इथे जमलेले हे सगळे सातारकर। एक टाळ्यांचा कडकडाट सातारकरांसाठी, कारण हेच लोक निवडणूक असेल नाही तर निवडणुकीवरचा कार्यक्रम असेल तो यशस्वी करतात, त्यामुळे एक टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होता। मी आता कार्यक्रमाला या चर्चेला सुरुवात करतो। मी पहिल्यांदा भाजपपासून सुरुवात करणार आहे। त्याचं कारणच असं की या महायुतीचा सोशल हे जे काही इंजिनिअरिंग पॉलिटिकल इंजिनिअरिंग आहे तो करणारा पक्ष भाजप आहे। इथे दौरे होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, ठाशीव अस्तित्व दाखवलं जाते भाजपचं, पण हा मतदारसंघ भाजपला सोडला जाणार आहे का? गेल्या 4 वर्षापासून बूथ लेवलला भारतीय जनता पार्टीचं कार्य सुरू आहे। विविध नेते केंद्राचे राज्याचे या ठिकाणी येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी हे सातारा जिल्ह्यामधला 1 नंबरचा पक्ष झालेला आहे। त्यामुळं आम्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सुटेल आणि भारतीय जनता त्या ठिकाणी लढेल। हे आपल्याच महायुतीतल्या घटक पक्षाला मान्य आहे का? हा प्रश्न घेऊन मी येतो राष्ट्रवादीकडे। सुरुवातीला नमस्कार। मुद्दा लोकसभेच्या ह्या निमित्तानं आपण सगळे सातारकर या ठिकाणी जमलोय। आता जो जोशी साहेबांनी प्रश्न केला त्या अनुषंगानं मुळामध्ये आम्ही आता महायुतीमध्ये सगळे सहभागी पक्ष आहोत, त्यामुळे हा मुद्दा ज्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून सुटेल त्या अनुषंगानं ही भूमिका ठरेल। आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता 2099 पासून आतापर्यंत लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे आग्रही भूमिका निश्चित स्वरूपानं असेल। पण मुळात हा प्रश्न सगळा आहे तो वरच्या ज्यावेळी आपण जिंकला त्यावेळी आपल्याकडे उदयनराजे भोसलेंसारखं छत्रपती उदयनराजेंसारखं एवढं मोठं नाव होतं। आता नाव कोण आहे, म्हणजे सुटेल का नाही ते तुमचे श्रेष्ठी ठरवतील पुढचा मुद्दा। नाव घेण्यासाठी कोण येतं? नाही, नाव घेण्याची भूमिका जेव्हा मुळात प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे जी उमेदवारीच्या बाबतीमधली चर्चा होईल त्या अनुषंगानेच ही नाव पुढे काही प्रमुखांची आहेत ती येतील। पण सुरुवातीला आधी की जागा नक्की या युतीच्या माध्यमातून कोणाला सुटते आहे हा प्रश्न तेढा सुटल्याशिवाय त्याच्यावरची भाष्य करणं आज योग्य नाही। मी या बाबतीत परत एकदा पहिल्यांदा जाईन मी पाटणेंकडे की शिवसेना भाजपमध्ये नेमकं चाललंय का, महायुतीमध्ये काय नेमकं याच्यातला इश्यू आहे? नावं पण कोणी सांगत नाहीयेत आणि अगदी सगळं श्रेष्ठींवरती ढकलतात, चित्र काय? सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून सुद्धा इच्छुक आहेत, भाजपकडून सुद्धा इच्छुक आहेत।
भाजप हा इथला आत्ताच्या घडीचा प्रबळ पक्ष झालाय का तर नक्कीच झालेला आहे. यापूर्वी हा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा होता. नंतरच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश झाले, म्हणजे शिवेंद्रराजेंचा पक्षप्रवेश झाला, उदयनराजेंचा पक्षप्रवेश झाला, जयकुमार गोरेंचा पक्षप्रवेश झाला, त्यामुळे भाजप हा जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला नंतरच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वात प्रबळ पक्ष आहे. भाजपमधून ज्या पद्धतीनं उदयनराजे हे प्रबळ दावेदार आहेत, याशिवाय भाजपमधून आणखी अनेक चेहरे इच्छुक आहेत. याशिवाय शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव इथंच उपस्थित आहेत, चंद्रकांत जाधव इथं उपस्थित आहेत. त्यांचे मुद्दे आहेत की त्यांना अनेक वर्ष डावललं गेले. त्यामुळं जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदा साताऱ्यामध्ये झाल्या त्यावेळी भाजपची पत्रकार परिषद झाली, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेजारीच आहेत. त्यांचं म्हणणं असं येतंय की त्यांच्या आमदारांचं म्हणणं असं येतंय की आमचा भाजपचाच उमेदवार हा लोकसभेचा उमेदवार असेल. पुरुषोत्तम जाधवांनी पत्रकार परिषदा घेतला, ते म्हणतात की आम्हाला संधीच मिळालेली नाही, आम्हाला कायम माघार घ्यायला लावता, आमचा उमेदवार असेल, म्हणजे ते स्वतःही इच्छुक आहेत. अशा पद्धतीने एकमेकांमध्ये आजही तो संघर्ष आहे. हा मुद्दा घेऊन जातो त्यांच्याकडे, कारण मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा मी त्यांच्याशी बोलत होतो. मला आठवतंय एक फिल्म आहे ज्याच्यामध्ये सदाशिव अमरापूरकर आणि कादर खान एकमेकांचे मित्र असतात आणि एका महिलेवर त्यांचं प्रेम असतं आणि ते एका पार्टीमध्ये म्हणतात की कोण कुर्बानी देगा कोण, असं सदाशिव अमरापूरकर म्हणतात. मला आठवतं तो डायलॉग. तसंच काहीचं चित्र आहे. जागा तर एकच असणार आहे, कुणाला तरी कुर्बानी द्यावी लागणार आहे. आणि हा प्रश्न मी आढळरावांना तिकडे शिरूरला पण विचारला होता आणि हा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारावा लागणार आहे की कुर्बानी देगा कौन. हे बघा, कुर्बानी कायमच सेनेच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिकांनी दिलेली आहे. हा युतीच्या वाटपामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि आत्तापर्यंत शिवसेनाच या मतदारसंघामधून लढलेली आहे. आम्ही हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या रूपाने एक खासदार यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे गेल्या गतवार्षिक पंचवार्षिक निवडणुकीला भाजपमधून आमच्याकडे पाठवण्यात आलेले नरेंद्र पाटील हे आमचे उमेदवार होते. नरेंद्र पाटील आमच्याकडे आले, परंतु ते धनुष्य बाणावरतीच लढले. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये जेव्हा उदयनराजेंनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी प्रवेश भाजपमध्ये केला आणि मित्रपक्ष म्हणून त्यावेळी भाजपला पोटनिवडणुकीला सामोरं जाताना भाजप कमळाच्या चिन्हावरती त्यावेळी लढली. मी स्वतः उदयनराजेंचा प्रचार केलेला आहे. परंतु युतीच्या वाटपामध्ये साताऱ्याची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनाच इथला प्रबळ दावेदार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे. साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं मार्गी लागत आहेत, पाण्याचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण शिवसेनेसाठी आहे. आम्ही देखील जिल्ह्यामध्ये एका जागेसाठी महायुतीमध्ये, म्हणजे अजून आपण महाविकास आघाडीची चर्चाही सुरू नाही केली, एका जागेसाठी इथे महायुतीमध्ये शिवसेना, कारण आमची जागा होती, राष्ट्रवादी, कारण आमचा तर तेव्हा स्टँडिंग खासदार सुद्धा आहे टेक्निकली, आता नाही, आता त्यांचे म्हणजे श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या ह्याच्यात आहे, पण राष्ट्रवादी म्हणून म्हटलं तर, आणि भाजप तर आहे, त्यांचं म्हणणंच आहे. माझा एक लोकांना प्रश्न आहे, इकडे उमेदवार सोडून द्या, कोणत्या पक्षाकडे ही जागा जावी असं आपल्या समर्थकांना वाटतं? प्रामुख्यानं एक मिनिट दादा, आवाज तुमचा जाणार नाही, तुमचा आवाज जाणार नाही दादा, एक मिनिट थांबा, बोला. प्रामुख्यानं या सातारा जिल्ह्यातील आमदार शंभूराजे, शिवेंद्रराजे, महेश शिंदे आणि मकरंद पाटील यांच्याशी विचारविनिमय करून सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि एनसीपीचे अजितदादा पवार जो एक विचाराने उमेदवार देतील तो साताराचा उद्याचा खासदार 100% असेल. पण कोणता पक्ष? एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतंय की देशभर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जी विकासाची यात्रा चालू आहे, विकासाची गंगा चालू आहे, त्याचा साताऱ्यालाही भरपूर लाभ होतोय. त्यामुळं सातारा लोकसभेचा भावी खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा असं मला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं. सामान्य नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीचा असावा असं त्यांना वाटतं. हा दादा बोला, आता तुम्ही काय म्हणता ते, कारण तो आवाज तुमचा गेला नसता मग. दादा, पक्ष कुठला असावा याच्याशी आमचं काही दुमत नाही. आता स्वराज्य आला, फक्त छत्रपतींनीच हे दिवस दाखवले म्हणून आत्ताचे पक्ष जन्माला आले हो. त्यामुळे माझं मत आहे, लोकसभा असो का विधानसभा असो, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्रात काय घडतं आम्हाला काही घेणं देणं नाही. इथं हे तख्त राखतील तर फक्त छत्रपतीच राखतील. या दोघांनी मिळून ठरवावं असं म्हणतात? हो, दोघांनी मिळून ठरवावं, काही हरकत नाही आमची. चांगला, या मित्रांनी एक फार चांगला मुद्दा या निमित्तानं करून दिला. मी माझ्या मुद्द्यांच्या लिस्टमध्ये तो ठेवला होता आणि तो मुद्दा घेऊन मी पहिल्यांदा इथे जाईन आणि नंतर परत आपल्या मान्यवरांकडे येईन की समजा भाजपच्या अंतर्गत समजा भाजपला जागा मिळणार असेल, मी पाटणे तुमच्यापासून आधी सुरुवात करेन,
खरंच शिवेंद्रराजे आणि उदयनराजेमध्ये, आम्ही तर बाहेरून येतो, मुंबई पुण्यातून येतो, मीडिया तिकडे असतो, पण इथे आल्यावर कळतं शिवेंद्रराजे उदयनराजे यांच्यामध्ये तणाव, बेबनाव. तर खरंच नेमकं काय? आता जे त्या मित्राने जी आशा अपेक्षा व्यक्त केली तसं चित्र या दोन्ही छत्रपतींमध्ये आहे का? वस्तुस्थिती सगळीच तशी आहे असं नाही. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे एकमेकांचे अत्यंत जिवलग बंधू आहेत. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. राजकीय मतभेदामुळं शिवेंद्रराजे उदयनराजे एकमेकांपासून दूर आहेत. त्या मतभेदाचं कारण सातारा नगरपालिकेच्या एका निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचा जो पराभव झाला, त्या पराभवानंतर शिवेंद्रराजे उदयनराजेंवर नाराज झाले. पण त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली, त्यानंतर बाकीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणूक प्रक्रियामध्ये हे दोघेही एकत्र झाले. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं कुणालाही उमेदवारी द्या, मी त्या उमेदवाराचं काम करेल, अशा पद्धतीचा शब्द शिवेंद्रराजेंनी स्वतःही दिलेला आहे. पण असं असून सुद्धा आम्हाला मिळालेली पाटण्याची माहिती अशी आहे की मधल्या काळामधल्या कोणत्याही कार्यक्रमात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकाच मंचावर नसतात, अशी सुद्धा माहिती आहे. याबद्दल भाजपला काय म्हणणं आहे? जेवढे पक्षीय कार्यक्रम झाले त्या पक्षीय कार्यक्रमाला शिवेंद्र बाबा अग्रेसिव्ह आहेत, उदयन महाराज अग्रेसिव्ह आहेत. पक्षीय कार्यक्रमाला दोघेही एका स्टेजवर येतात आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कुणीही असेल त्याला शिवेंद्र बाबा असतील किंवा या जिल्ह्यातील जे आमदार आहेत किंवा नेते आहेत हे सगळे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आदेश मानून जो उमेदवार येईल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार. शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंमध्ये एकी आहे आणि ते एकमताने काहीतरी ठरवतील असं आपण म्हणतात. मी महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांकडे जातो, एक स्वाभिमानीकडे सुद्धा जातो. जरी त्या अर्थानं सातारा नसलं तरी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानाचं पण स्थान आहे. पुढे गेल्यानंतर हातकणंगले, मी आता नुकताच कोल्हापूर हातकणंगलेमधून सुद्धा येतोय. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय? तुमचा जो काही बेस असेल इथला, तुम्ही कोणाला जवळचं म्हणताय? अजूनही स्वाभिमानीने स्वतःचे पत्ते खुले केलेले नाही. नाही, आतापर्यंत आम्ही दोन्ही महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा दोन्हीचाही एक हे घेतलेला आहे. तर आम्हाला त्या ह्याच्यावर नाही, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि सगळी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ह्या शेती मातीवर आहे. तर गावगाड्यातले प्रश्न कुठेही चर्चेला येताना दिसत नाही. तो विश्वास शेतकरी, तुम्ही आता शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणतात. शिंदेजी स्वतः शेतकरी आहेत, ते त्यांच्या गावात जात असतात, त्यांचे शेती करण्याचे आम्ही फोटो बघत असतो, व्हिडिओ बघत असतो. आमच्या टू व्हीलरचं शेती करताना तेल संपतंय आणि मुख्यमंत्री साहेब जर हेलिकॉप्टर येऊन शेती करत असतील तर मग ती फार इस्रायलच्या मंत्री हेलिकॉप्टरने येऊन शेती करतात असा एक प्रकारची टीका केलेली आहे स्वाभिमानीनं. मी पहिल्यांदा मुद्दा अजून शिंदेच्या म्हणजे शिवसेनेकडे जाईन. त्यांचं म्हणणं, आणि त्यावर टीका सुद्धा झाली होती, मला कल्पना आहे कदाचित त्यांचा इशारा उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे असावा की हेलिकॉप्टरने शेती करणारे मुख्यमंत्री. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, गरीबाच्या मुलानं मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतीच करायची नाही का? माझा प्रश्न असा आहे की जर गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर त्याने शेतीपासून दूर जायचं का? त्याने शेती बोला 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 बोला. आज माननीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षात काय केलं हे विचारलं जाते. 2.5 वर्षात कोविड काळ नव्हता का? मग 2.5 वर्षात कोविडच्या काळामध्ये जी परिस्थिती उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हाताळली आणि ज्या पद्धतीने केंद्राचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकावर उद्धव साहेबांचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये बीजेपीचे किती मुख्यमंत्री कितव्या नंबर होते हे सुद्धा बीजेपीच्या लोकांनी सांगावं. बोला, काय म्हणत होता? मुळात देशाचा जो मुख्यमंत्री आहे त्यांनी एक प्रेरणा द्यायची आहे. मी शेती करतो, हेलिकॉप्टरनं राज्याचा हेलिकॉप्टरनं येऊन मी शेती करतो याचा अर्थ म्हणजे मी काही फार मोठा श्रीमंत आहे, मला कशाचीच गरज नाही, मी शेती करतोय असं नाही. पण माझ्यामुळं काहीतरी गरीब बांधवांना, त्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा मिळावी अशा प्रेरणाच्या भावनेनं ते केलेली शेती आहे. आणि दुसरा विषय म्हणजे असा की या देशामध्ये अनेक राजे झाले, अनेक सरदार झाले, प्रत्येकाने आपापला वंशज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातला राजा म्हणून ज्यांनी नाव उदयास आणलं ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले. जसं आमचा मित्र म्हणला की पक्ष कोणता हे आम्हाला माहित नाही, पण सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले भविष्यामध्ये या राज्याचं नेतृत्व करतील अशा पद्धतीचं या ठिकाणी विधान. हे सगळं होण्यासाठी पहिल्यांदा एबी फॉर्म मिळावा लागतो. तो एकच असतो, तो एकाच पक्षाचा असतो आणि त्याच्यामध्ये एकमत मात्र या 3 पक्षाचं दिसत नाही. हे सगळे म्हणतात की आम्हाला मिळायला पाहिजे. जरी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत जरी असले तरी ज्या वेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले रिंगणामध्ये उतरतात त्यावेळेस यांचा पाठिंबा आपोआप. एक प्रश्न मी सगळ्यांना विचारतो, म्हणजे ही स्टँडिंग जागा राष्ट्रवादीची आहे आणि त्या राष्ट्रवादीवरती शरद पवार सुद्धा दावा करतायत आणि अजित पवारांचा सुद्धा दावा आहे महायुती आणि महाआघाडीमध्ये. अशी काही शक्यता आहे की उदयनराजे राष्ट्रवादीकडनं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उभे राहतील? उमेदवार आमचा म्हणजे भाजपचा, चिन्ह मात्र तुमचं, असं काय होऊ शकतं? याला मान्यता आहे इकडच्या लोकांची? बोला. नाही, आम्हाला मान्य नाहीये ते.
ताई आणखी कोण बोलत होता? ताई थांबा, बोला. उमेदवार कमळच असेल. ताई हे बोलायला नाही ताई हे बोलायला सगळं आहे, पण आपल्याला सुद्धा कल्पना आहे, माणूस असतो. आमचा उमेदवारच कमळ म्हणूनच आम्ही काम करतो. नाही, उदयनराजे जर उमेदवार असतील तर सर्वांचा त्यांना पाठिंबाच आहे. आणि जरी भारतीय जनता माझा प्रश्न स्पेसिफिक होता, असं काही चित्र होईल का की राष्ट्रवादीला ही जागा सुटली, कारण त्यांचे स्टँडिंग या जागेवर त्यांचा दावा आहे, तो उमेदवार उदयनराजे, चिन्ह मात्र घड्याळ. आम्हाला उदयनराजे असतील तर कुठलंही चिन्ह चालेल. मी आता या बाबतीत इकडे पहिल्यांदा येतो, हे यांना मान्य आहे का? मुळामध्ये बघा, आता याच्यामध्ये जागा पण राहिली, चिन्ह पण राहिलं, उमेदवार पण आहे, आणि तो तुमचा माजी खासदार पण होते एका अर्थानं. मुळामध्ये आपण ही युतीची संकल्पना जी मांडली ती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रचनात्मक कामाला साजेसं असं काम करण्यासाठी अजितदादांनी स्वीकारली. त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला कोणाला उमेदवारी महाराज साहेबांना जर द्यायची असेल किंवा महाराज साहेबांनी स्वीकारायची असेल याबाबतचा प्रश्न आला तर मोदी साहेबांसाठीच आपण सगळे एका विचारांनी युतीमध्ये आलेलो आहोत, तर त्या विचाराला साजेल असं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मग बाकी शशिकांत शिंदे तर शरद पवारांच्याच द्यायचे, पण बाकी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रबळ उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करणारे सुद्धा या ठिकाणी म्हणजे मूळ पक्षातली मंडळी असू देत किंवा आता दादांच्या विचाराबरोबर आलेली मंडळी असू देत, ते सुद्धा दावेदार आहेत. पण अशा पद्धतीने सगळ्यांना ही स्वागतार्ह भूमिका असेल. नाही, आणि तसंही उदयनराजेंचं दादांच्या विचारांवर प्रेम आहे हे तर आपण जाणतोच, त्यामुळे ते काही हरकतच नाही, ते एकत्र येऊ शकतात, आपल्याला कल्पनाच आहे ती, नाही का? दादांचं आणि उदयनराजेंचं प्रेम आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो, त्यामुळे तुमच्या मुद्द्यावरला माझं अगदी पर्सनली मला मान्य आहे तुमचा मुद्दा. तुम्ही याच्याकडे कसं बघाल असं काय झालं? नाही, मला एक पहिले सांगायचं, राजकारणामध्ये कोण कधीही कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. काही होऊ शकतं, परंतु शिवसेना आम्ही ठाम आहे, कारण सातारा जिल्ह्याचा जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 6 विधानसभा ऑफर तुम्ही ऑफर द्याल. एक काळ होता, मला आठवतं जेव्हा पहिली युती सरकार होतं त्यावेळी महसूल राज्यमंत्री होते उदयनराजे, त्यामुळे शिवसेनेशी अगदी संबंध नाही, अशातला भाग नाही. तुम्ही द्याल ऑफर आमच्या चिन्हावर लढा म्हणून? निश्चित. अनेक सरकारमध्ये होते पण शिवसेनेतर्फे, आता शिवसेनेतर्फे अनेक वेळा मुख्यमंत्री दरवाजा आड चर्चा करतात, ह्याचा अर्थ काय असू शकतो, परंतु असं असू शकतो म्हणजे आता भाजपा झालं, राष्ट्रवादी झालं, शिवसेना सुद्धा, बोला. परंतु शिवसैनिकांनी आम्ही 30-30 वर्ष शिवसेनेचं काम करतो, आम्ही खुर्च्या आणि सत्तरांच्या किती दिवस करायचे हा आमचा प्रश्न आहे. जर आज नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. सातारा लोकसभेमध्ये 6 मतदारसंघ विधानसभे, त्यामधले 2 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत, आणि ज्याच्यामध्ये सातारा लोकसभेमध्ये सर्वात जास्त मतदार असणारे हे 2 मतदारसंघ आहेत. अशा ठिकाणी आमचं पारड जड आहे. 6 मध्ये जर 2 आमच्या, दुसऱ्या कोणत्या पक्षात 2 आमदार? मी मनसेने आपल्याकडे आलोच नाहीत. या सगळ्यामध्ये मी अनेक ठिकाणी आता फिरतोय, मनसेची माणसं तर असतात बोलायला, त्यांचा दावा पण असतो, तयारी पण असते, पण माझा साधा प्रश्न असतो की मग ठरतंय का निवडणूक लढवण्याचं? एकदा तुम्ही भाजपला पाठिंबा दिला, एकदा लोकसभा लढवलीच नाहीत, यावेळी काय ठरलंय? आमचा पक्ष सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावर चालतो, आणि राजसाहेबांनी आतापर्यंतची भूमिका बघितली तर सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा सोडलेलं नाहीये. आमचा पक्ष हा जनतेच्या विचाराने आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही रस्त्यावरची लढाई लढतो, आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याचं काम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि खऱ्या अर्थानं हा उमेदवार देईल तो मनसेचा असेल का महायुतीतला घटक पक्ष असेल, आणि त्यासाठी जागा सुटेल का? उमेदवार देण्यासाठी सर्वस्वी आदरणीय राजसाहेब ठाकरे हा आम्हाला आदेश देत असतात. मनसेकडे आहेत उमेदवार इकडेसाठी? साहेबांनी जर दिले तर आम्ही लढू, कारण किमान 2 नावं मनसेसाठी, किमान 2 नावं. 2014ला 6 विधानसभेच्या जागा आम्ही या ठिकाणी लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळं जो आम्हाला उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करू. नाही, काँग्रेसवर अन्याय नको असं म्हणतात, मी मान्य करतो. नाही, मी खरंच हे मला मान्य करतो. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता सातारा. आता सुद्धा आहे. एकेकाळी नाही, आता पुढारी सगळे जरी गेले असले भाजपमध्ये कुठल्या वेगवेगळ्या कारणानं, तरी जनतेमध्ये रोष आहे. आणि तुम्हाला ह्या एक मान्य करावं लागेल यांचं. ठीक आहे, आजची काही घडं असो, पण हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रातले आजचे राजकारणी कुठे का असे ना त्यांची मुळं काँग्रेसमध्ये होती, हे तुम्ही म्हणताय ते ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर फॅक्ट आहे. मुळे आणि आता जनतेमध्ये अंडर करंट हा अगदी मोदींच्या विरोधात आहे, हे स्पष्टपणे मी सांगेन. कारण जरी टीव्हीवर कशावरही काही दिसत असलं तरी लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. रोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, भ्रष्टाचाराचा प्रश्न सुटलेला नाही, कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. फक्त जर आपण कुठली
जीडीपीचा विचार करा, इन्व्हेस्टमेंटचा विचार करा, लोनचा विचार करा, कुठल्याही बाबतीत पण मग सरस आहेत. मग या प्रश्नांचा प्रभाव सातारा लोकसभेवर पडेल का आणि काय परिणाम होईल? देशाच्या प्रश्नाचा देशाचे जे प्रश्न आहेत त्याचा प्रत्येक लोकसभेवर परिणाम होणार आहे. साताऱ्यातलं वारं काय म्हणतं? शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत आणि उदयराजे सुद्धा आमच्या हृदयात आहेत. परंतु ज्या वेळेला विकासाचा प्रश्न येतो आणि ज्या वेळेला जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या आता जितके मृत्यू शेतकऱ्यांचे होतात, रोजगार मिळत नाही, भ्रष्टाचार. अहो मला ते कळलं. मग तुम्ही उदयनराजेंना आवाहन करणार आहात पक्ष सोडा काँग्रेसला या? कारण मला आठवतंय उदयनराजे या सगळ्या पक्षातून आलेले काँग्रेसमध्ये पण होते. तो एक आवाहन करून टाका ना. आता 3 पक्ष झालेत, एक चौथा पण होऊन जाऊ दे. ते श्रेष्ठींचा प्रश्न आहे आणि ते आले तर आम्ही स्वागत. श्रेष्ठी सोडा, एक सातारकर म्हणून, काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून उदयनराजे जे काँग्रेसमध्ये होते त्यांनी परत यावं असं वाटतं का? यावंसं वाटतं. मूळ मुद्दा असा आहे, सगळ्यात शेवट तुम्ही आम्हाला स्थान दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्याचं कारण असं आहे की जर आम्ही आज तुमच्या चॅनलवर बोललो तर आम्हाला हरीश पाटणे साहेब आणि प्रसन्न जोशींकडनं एक हमी पाहिजे की उघड जर सत्य आम्ही मांडलं तर उद्यापासून आमच्या विरोधकांच्या चौकशा लागणार नाहीत, याची पहिली हमी द्या आणि मग आम्ही पुढे बोलू. या देशात भाजपचं सरकार नाहीये, या देशात ईडीचं सरकार आहे, सीबीआयचं सरकार आहे, या देशात इन्कम टॅक्सचं सरकार आहे, अगदीच काय नाही गावलं नगरपालिकेचं सरकार आहे, जिल्हा परिषदेचं सरकार आहे. वाटेल त्या मार्गातून तुम्ही विरोधकांची वाटोळ करायचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचा आभार की सगळ्यात शेवट तुम्ही आमच्याकडे आलाय. माझं फक्त यांना एवढंच म्हणणं आहे की देशात खरंच भाजपचं सरकार आहे का, नीतिमत्तेचं सरकार आहे का, लोकशाही आहे का? हा देश इनडायरेक्टली तुमच्याकडे हुकुमशाहीच्या मार्गाने सुरू झालेला आहे. या देशात 2024 नंतर जर भाजपचं सरकार आलं तर या देशात परत निवडणुका होणारच नाहीयेत. आणि यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की तुमच्यात जर हिंमत आहे, ताकद आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. या देशात तुम्हाला बदल झाल्याशिवाय दिसणार नाही, एवढं खात्रीपूर्वक सांगा. बॅलेट पेपरला मान्यता इकडे हे मुद्दे एक मिनिट, मला भाजपच्या यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा विकासाचा महामेरू म्हणता, हा विकासाचा महामेरू तुम्ही नक्की अटल बिहारींच्या विचाराने काम करता का मोदीजींच्या विचाराने काम करता? हा भाजप कुठल्या विचाराचा आहे तेवढं फक्त मला सांगा. विचारतो मी. एक तर यांनी सगळे घेतलेत ते सगळे काँग्रेसचे नेते घेतलेत. आता अशोकराव गेले, आता त्यांनी ज्या लोकसभेच्या जागा काढल्यात त्या पूर्णपणे सगळ्या काँग्रेसच्याच आहेत. म्हणजे यांनी काय केलंय, काँग्रेस भरती करून घेतल्या पूर्ण भाजपचं काँग्रेसीकरण. आम्ही पण 2 वेळा निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहे. व्यक्ती केंद्रित लोकशाही ठेवायची नाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा. या निमित्तानं मला हे पण आठवतं, उदयनराजे आरपीआय मध्ये कधी गेले नसले तरी रामदास आठवलेंनी अनेकदा त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. नाही, रामदास आठवलेंची भूमिका वेगळी आहे. आम्ही रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांच्या बरोबर आघाडीमध्ये इंडिया मध्ये भूमिका असणारी मंडळी आहोत. त्यामुळे ज्याला लोकशाही मान्य आहे तो उमेदवार आम्हाला चालेल. आम्हाला व्यक्ती म्हणून कोणीही उमेदवार चालणार नाही. आपल्यासोबत आता अशोक गायकवाड, त्यांची एक प्रतिक्रिया घेऊन मी आता लोकांमध्ये जाणार आहे. प्रश्न चाललेला आहे साताऱ्यामध्ये, ही निवडणूक कुणाच्या बाजूने आहे आणि मुख्य म्हणजे महायुती असो नाही तर महाआघाडी असो, कुणासाठी ही जागा सुटू शकते, काय नेमकं चित्र आहे? आता खरं सांगायचं तर इथं प्राप्त परिस्थिती आपल्या सगळ्यांनी आता आहे. आजच्या तारखेला उमेदवारच नाही दुसरा उदयन महाराजांशिवाय. त्यामुळे ही जागा महाराजांना सुटणार आहे. कुणाला सुटणार आहे जागा? आणि फुकट आपल्या इथे डायलॉगबाजी करण्यात काय मजा आहे? मी ताई एक तुमची प्रतिक्रिया घेतो आणि त्यानंतर मला एकदाचा फक्त उमेदवारांचा मुद्दा घेऊन मी नंतर बाकीच्या सिव्हिक इश्यूंकडे पण जाणार आहे, कारण सातारा लोकसभा मतदारसंघाचे काही इश्यू आहेत. ताई आपलं मत पहिल्यांदा, आता आपली जे सर्कल, आता जो हा राऊंड चाललाय चर्चेचा त्याबद्दल. सातारा जिल्हा हा नेहमीच यशवंत विचाराचा आहे. सावित्री शाहू फुले आंबेडकरांनी या विचाराचा आहे आणि सातारा जिल्ह्याने पहिल्यापासून शरद पवारांवर प्रेम केलेलं आहे. त्यामुळं शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून येईल. सर्वसामान्य जनतेत भाजपा विरोधात रोष आहे. आज महागाई प्रचंड आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांची तर एवढी हालत आहे. जीएसटी मुळे दवाखाने लोकांना परवडत. सर्व महायुतीला उत्तर देऊ शकेल असे कोण उमेदवार असू शकतात? कोण नाव? उदाहरणार्थ एक नाव माझ्या कानावर आहे, शशिकांत शिंदे. तुम्ही एखादं नाव सांगा. हो, शशिकांत शिंदे पण स्ट्रॉंग आहेत. शशिकांत शिंदेना इंटरेस्ट आहे लोकसभेमध्ये उतरण्यात. लढा म्हटले तर शरद पवार साहेब लढा म्हटले तर त्याला
अतिशय चांगली माणसं आहेत की जे संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतात. त्यात श्रीनिवास पाटील असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, शशिकांत शिंदे असतील की जे सामाजिक प्रश्नासाठी आयुष्य घालवलेले आहेत. क्लीन प्रतिमा आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते लोकसभा गाजवू शकतील असे. शिवसेनेचं काय असेल? आमचे जुने सहकारी शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख या ठिकाणी बसलेत. त्यांनी मगाशी सांगितलं की आमचे 2 आमदार या ठिकाणी आहेत. आमदारच फक्त शिल्लक आहेत 2. जनता ही पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्याच मागे आहे आणि याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. महाविकास आघाडी अंतर्गत क्लेम करणारा जागेसाठी या जागेसाठी 100% क्लेम आहे. मागच्या 2009 पासूनचा जर निवडणुकीचा तुम्ही आराखडा घेतला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मिनिमम 2.5-3 लाख मतदान हे फिक्स आहे. कुठल्याही मतदानाची यादी काढून बघा. आणि आम्ही आज सगळे महाविकास आघाडीत आहोत. निश्चित विजय हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा असणार आहे. मी एक हाता फक्त उमेदवाराचा मुद्दा संपवण्यासाठी, कारण नंतर मला बाकीचे मुद्दे घ्यायचे. मी पाटणे तुमच्याकडे येतो. एक 4-5 नावं जी मला पटापट आठवत आहेत ती. उदयनराजेंचं नाव आहे, पण उदयनराजे भाजपकडनं लढणार का? त्यांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार का? शशिकांत शिंदे शरद पवारांकडनं नाव समोर येऊ शकतं का? एकेकाळी चर्चा होती की जेव्हा निंबाळकर साहेब रामराजे निंबाळकर गेले नव्हते तेव्हा रामराजे निंबाळकर विरुद्ध उदयनराजे होईल, तसं आता चित्र नाहीये. किंवा एक नाव तर असंही समोर आलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया सुळे इकडे कदाचित येतील. काय नेमकं चित्र आहे? अचानक कोणीतरी वेगळा माणूस भाजप देईल का? धक्का तंत्राचा काय चित्र आहे इतक्या नावांमध्ये? असं होऊ शकतं. म्हणजे आता शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं की श्रीनिवास पाटील साहेब किंवा शशिकांत शिंदे यांनी पण सांगितलं की महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाचे किंवा पृथ्वीराज चव्हाणांचं बी नाव घेत आहे. परंतु हे सगळं पाहताना जर प्रबळ उमेदवार उदयनराजे भोसले असतील किंवा आणखी शिंदे गटाचं कोण असेल हे जर असतील तर शरद पवारांना धक्कातंत्र देण्याची सवय आहे. ते पाहता आणि बारामतीमध्ये जे काय आता चाललंय तर ते पाहता बारामती मतदारसंघ हा सुप्रियाताईंसाठी अनसेफ मतदारसंघ झालाय. ज्या पद्धतीचं अजितदादांचं तिथं नेटवर्क आहे ते पाहता शरद पवार स्वतः किंवा सुप्रियाताई सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतील. शक्य म्हणे माढा तर लढवलीच होती शरद पवारांनी. असं होऊ शकतं. पण कराड ज्यांचा त्याचा लोकसभा मतदारसंघ असं जे इक्वेशन आहे कराड पाटणचं, या इक्वेशन बद्दल काय सांगाल? ते जास्त फेवरेबल आहे श्रीनिवास पाटलांना पक्षी शरदचंद्र पवार गटाला. ते त्यावेळी वातावरण तसं होतं. परंतु आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या बैठका झाल्या म्हणजे शरद पवार गटाच्या, त्यामध्ये श्रीनिवास पाटलांचा फोटो लावला नव्हता. तर ती एक अंतर्गत नाराजी त्या गटाची सुद्धा असू शकते. किंवा शरद पवारांना सुद्धा नवीन फ्रेश चेहरा द्यायचा असेल. परंतु श्रीनिवास पाटील हे ताकदीचे आणि तगडे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे. पृथ्वीराज चव्हाण असू शकतात. पृथ्वीराज चव्हाणांनी इच्छा व्यक्त केली तर ते होऊ शकतात. यापूर्वी ज्यावेळेस पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील साहेबांच्या अगोदर शरद पवार साहेबांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुद्धा उमेदवारी करण्यासंदर्भात विचारलं होतं. परंतु त्यांनी त्यावेळेस उमेदवारी करायला नकार दिला होता. आता मी उमेदवाराचा विषय झालेला, मी आता थोडं इश्यू बेस जरा जाणार आहेत. अनेक प्रश्न आहेत. त्याच्यातले एक इश्यू की जो फक्त सातारा मतदारसंघाचा नाहीये, महाराष्ट्राचा आता झालेला आहे, तो ताजा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. आपल्याला आठवत असेल पुढारी न्यूज तर्फेच इकडे मुद्दा मराठ्यांचा सुद्धा आपण इकडेच घेतला होता. माझा पहिल्यांदा सगळ्यांना प्रश्न आहे, आता जे आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे ते आपण बहुसंख्य इकडे मराठा समाजातले सुद्धा नेते मंडळी असाल, ते मान्य आहे का? हेच आरक्षण मान्य होतं? हेच आरक्षण हवं होतं? मान्य आहे. हेच आरक्षण हवं होतं? मान्य आहे. हेच आरक्षण हवं होतं? दिलेलं आरक्षण आहे ते अगदी योग्य आहे. हेच आरक्षण हवं होतं. आता जे मराठा समाजाला आरक्षण आहे हेच आरक्षण हवं होतं, कारण जरांगे पाटील अजूनही आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहे. याबद्दल कोण सांगेल? हेच आरक्षण जर मान्य होतं तर मग यापूर्वीच केंद्रातून 10% मराठ्यांना ओपनला सगळ्यांना आरक्षण दिलेलं होतं ना. त्यामुळं हे आरक्षण आता जे 10% दिलेलं आहे ते फारसं वेगळं नाही. आता तुम्ही हे घेतलं तर ते कॅन्सल होणार आहे. त्यामुळं आरक्षणाचा जो 10% आहे तो फॉर्म्युला मराठ्यांच्यासाठी ठेवलेलाच आहे. बरं, पण जी ओबीसीची जी कुणबी मागणी आहे जरांगेंची की कुणबीमध्ये समावेश करा, सरसकट समावेश करा, सगळे सोयऱ्यांचं करा, ती मागणी मान्य झाली नाही आणि त्यामुळे अजूनही ते आंदोलन चालू आहे. याचा फटका या मतदारसंघाच्या निवडणुकीत बसेल का? मी हा प्रश्न भाजपकडे घेऊन जातो. आणि ज्या प्रकारे सध्या हे आंदोलन आणि हा विषय हाताळला जातोय, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटलांनी कुणबी दाखला मिळावा आणि कुणबीमधून सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन चालू केलं होतं. आणि ते आंदोलन थोडंफार इतकं भरकटलंय आणि
विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. आम्ही सुद्धा सगळे मराठा समाजाचं, आम्हाला सुद्धा आमच्या मराठा समाजाचा अभिमान आहे. आंदोलनं केली, त्या ठिकाणी मूक मोर्चा काढला, यामध्ये आम्ही सुद्धा सगळे अग्रेसिव्ह होतो आणि आता आम्हाला 10% आरक्षण मिळालेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात टिकलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सुप्रीम कोर्टात ती बाजू व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं ते आरक्षण रद्द. तुमचं आरक्षण सुद्धा त्याच बेसवर आहे जे आधीचा बेस होता. आता फक्त तुम्ही नवीन रिपोर्ट सादर करताय. मुळात हे आरक्षण मागण्यात आलं नव्हतं असा दावा आहे. मी पहिल्यांदा पुन्हा महाविकास आघाडीकडे जातो. हे आरक्षण दिलेलं आहे ना ते फसवेगिरी आहे. कारण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा 13% दिलं, पुन्हा ते हायकोर्टात टिकलं नाही. आता सुद्धा 10%चे एक तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे आणि तेच सदा गुणवत्तेंना वकिलांना हायकोर्टात पाठवून पुन्हा तीच पद्धत 2 वर्षांना आपणाला दिसून येईल. हे फक्त बोलण्यासारखं आहे. आरक्षण हे फसवं आहे पूर्णपणे. याच्यातून मराठा समाजाला काडी मात्र फायदा होणार नाहीये. एकीकडे आरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे सदावर्ते गुणवर्ते सारख्याला कोर्टात पाठवायचं, हरकती मागवायच्या आणि सगळं हाणून पाडायचं. हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे. हा मराठ्यांची शुद्ध फसवणूक आहे. जिल्ह्याच्या विकासावर खऱ्या अर्थानं आज चर्चा व्हायला अपेक्षित आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारांची भूमी आहे. मी मराठा आरक्षणावर आहे कारण हा मुद्दा सुद्धा जिल्ह्याचा मुद्दा आहे, महाराष्ट्राचा मुद्दा आहे आणि तो केंद्रापर्यंत जाणारा मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मराठांची राजधानी म्हणून हा सातारा जिल्हा. मराठा आरक्षणाबद्दल बोला. हे आरक्षण मिळाले ते योग्य आहे का? तुम्हाला मान्य असेल तर हो म्हणा. अजूनही आम्हाला ते योग्य वाटत नाही. ठीक आहे, बोला. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी वाशीमध्ये आंदोलन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री येऊन त्यांनी जो अध्यादेश दिला त्यामध्ये पृथ्वी सत्ता सगळे सोयरे यांना आरक्षण देऊन 16 फेब्रुवारीला त्याच्यावर आम्ही नोटिफिकेशन काढू. परंतु तो परवा जो आदेश दिला त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द गाळून त्यांनी परस्पर 10% आरक्षण, सरसकट आरक्षण म्हणजे विशेष आरक्षण दिलं. म्हणजे ही सगळे सोयरेचं ते पितृसत्ताक जे केलं होतं ते फसवं होतं ना त्यावेळी. ते मुळात कुणबीसाठी होतं. हा पूर्ण आरक्षणाचा हा विषय वेगळा आणि तो पूर्ण कुणबी आरक्षण. पण कुणबीचा त्यांचं सगळे सोयऱ्यासाठीच आता उपोषण सुरू आहे ना. मग त्यांनी त्यावेळी 16 फेब्रुवारीला आम्ही विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देऊ, पण आता ते दिलेलं नाही. तुमच्या या मुद्द्यावर भाजपचं म्हणणं मग समर्थन का असं दिलं काय विधिमंडळामध्ये? बोला. इथे काँग्रेस आणि उभाटा गटाचे लोक म्हणतात आमचा विरोध आहे, हे फसवा आरक्षण आहे. पण त्यांचे सगळे आमदार विधानसभेमध्ये ह्या आरक्षणाला पाठिंबा देऊन आलेत. त्यामुळे त्यांचे आमदार वेगळे वागतायत आणि खालचे कार्यकर्ते वेगळे वाटतायत. ह्याच्यामधून ही जनतेची फसवणूक करतायत असं आम्हाला वाटतंय. पाठिंबा मराठा आरक्षणाला पाठिंबा सगळे आमदार देणारच ना. आरक्षण पाहिजेच ना समाजाला. आत्ताच मिळालंय त्याच्यावर सरसकट पाहिजे. आज एवढी हालत आहे, मी बघते महिलांचे कोटी रुपये. एवढी हुशार मुलं आहेत मराठी समाजाची. 98-99% दिलं ना आरक्षण. शैक्षणिक आरक्षण दिलं. जरांगे पाटील म्हणत होते कुणबी म्हणून आरक्षण, आणि कुणबी एकदा झालात की तुम्ही ओबीसी मध्ये दाखल होता, ते मिळालेलं नाही असा त्यांचा दावा आहे. तुम्ही कुणबी होण्याच्या बाजूने मग त्या आरक्षणाच्यासाठी समर्थन करता. कुणबीचे सापडतच नाहीत ना पुरावे मराठा समाजात. आताचं आरक्षण तुम्हाला मान्य आहे? 10% देण्यात आलेले शिक्षण आणि रोजगार दोन्ही मिळून. आता जे आरक्षण दिले आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात आरक्षण, मराठा आरक्षण झालं. त्याच्यानंतर सत्ता बदलल्यानंतर या उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्या आरक्षण तेव्हा रद्द झालं. तेव्हा काय करत होती? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावानं ज्या पद्धतीनं आता बोललं जातं ही चुकीचं बोललं जातं. देवेंद्र फडणवीस साहेबच आणि अजितदादा आणि शिंदे साहेब हेच आरक्षण देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. बोला. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे आणि मराठीच्या राजधानीला हेही माहिती आहे की देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे तिघेच मराठ्यांना आरक्षण देणार आणि देणारच. बाकी कोणी आरक्षण देऊ शकत नाही. राजधानीला माहिती आहे. शेवटचे एक आपले तरुण मित्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. बोला. गेल्या आता काँग्रेस राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी बोलतायत, गेल्या 70 वर्षामध्ये त्यांचं सरकार होतं. त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाचा पुळका आला नाही आणि आता गेले 5-6 वर्ष त्यांची सत्ता गेली. तर त्यांनी का मुद्दा हा उचलून धरावा? म्हणजे कुठल्या ताकदीनं किंवा कुठल्या तोंडाने त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे याचा माझा असं त्यांना प्रश्न आहे की सरकार गेल्यानंतरच का तुम्हाला जाग येते मराठ्यांना आरक्षण? पण त्यांचा एक भाग असेल मुद्दा असा आहे की ज्यांच्यामुळे हा मुद्दा एकदम जोरदार झाला, आताच झालाय, तो जरांगे पाटील या आरक्षणावर समाधानी नाहीयेत. याबद्दल आपण कसं बघा? माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी 2 वेळा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी सरकार नव्हतं त्यावेळी त्यांच्याकडून ते आरक्षण एक नजर चुकीनं म्हणा किंवा कायद्याच्या तत्वातनं बसल्यामुळे ते गेलं. पण दुसऱ्यांदा आता जो त्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो
पूर्ण ताकदीनं टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा करतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी. ठीक आहे, मी पुन्हा एकदा थांबा, ऐकायला येणार नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून असं वाटतंय आम्हाला की देशात हे जे काही वेगवेगळी आरक्षण आणि त्याच्यावरून होणारे वाद आणि हे तापणारं राजकारण याचा आता बास उहापोह झालाय. समान नागरी कायदा व्हावा आणि हे सगळे प्रश्न बंद व्हावे. आपण कोणत्या पक्षातर्फे आलाय ताई? मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आली आहे. भाजपकडून आल्यात का सर्वसामान्य नागरिक? सर्वसामान्य नागरिक नाही, माझं काय म्हणणं नाहीये. भाजप काय कोणताही कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिकच आहे. फक्त तुमची जी भूमिका अजून तरी महाराष्ट्रात अधिकृतरित्या पक्षाची भूमिका मला तरी दिसलेली नाहीये. मी पुन्हा एकदा येतो. जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगावं ना जाहीर, आम्ही भाजपचे पदाधिकारी आहे. बरं, मुस्लिम लोकांनी आणि इतर बिगर मराठा लोकांनी ह्याच्यावर मत व्यक्त करण्यापेक्षा मूळ मराठा लोकांना तुम्ही हे प्रश्न विचारावं. ते लोक आपापलं मत विनाकारण राजकीय आक्षेपोटी बोलतायत. फक्त तुम्ही ज्यांना विचारलं त्यांना विचारा परत एकदा. हे आरक्षण फसवा आहे, हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. निवडणुकीपुरता त्यांचा एक प्रश्न असा पण आहे की जर का म्हणजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा विरोध आहे तर मग विधिमंडळात समर्थन का? या आरक्षणाचा त्यांना वैयक्तिक फायदा काय आहे? आपण राजकीय बोलताय, आपण राजकीय चालू केलं. हिंदू मुस्लिमचा विषय बोलतोय, ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा विषय येतच नाही. मराठा आरक्षण हा केवळ आता राजकारणाचा विषय झालेला आहे. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण 10% दिलेलं आहे, आता ते सुद्धा आमच्या दृष्टीनं ते सुद्धा योग्य आहे. आणखीन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणखीन चांगल्या पद्धतीनं द्यावं. पण हा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय करू नये. ठीक आहे, याबद्दल मी शिवसेनेला पण विचारतो. लोकांच्या भावना जरी भाजप समर्थन करत असलं तरी मवियाने या सगळ्या जे चाललंय ते खरं आरक्षण नाही असं म्हटलं. नाही, हे बघा, त्यांच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना साधं ते संभाजीनगर नामकरण करता आलं नाही. प्रतापगडावरती जे औरंगजेबाचं उदात्तीकरण झालं होतं थडग्याचं, ते सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना ते काढू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी हे बोलायचं त्यांना अधिकार नाही. जे सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढायचा आहे त्याच्यामध्ये हरकत आल्यात 6 लाख. त्याच्यासाठी पण वेळ पाहिजे, कारण वेळ तर दिला पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर चर्चा करा. आपण लोकशाहीमध्ये आहे, इथं काय हुकुमशाही नाही. लोकशाहीमध्ये सगळे सोयऱ्यांच्या 6 लाख हरकती आहेत. मग त्याच्यासाठी अध्यादेश करण्यापूर्वी त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे ना. आदरणीय राजसाहेबांनी या संदर्भात सांगितलेलं आहे की इथं जरी यांनी आरक्षण दिलंय पण ते कोर्टात टिकेल का नाही हे आता सांगू शकत नाही. मी आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जात असताना जरा मतदारसंघाचे सुद्धा आपण काही इश्यू घेतले पाहिजेत. अनेक मुद्दे आहेत. पाण्याचा आहे, रोजगाराचा आहे, MIDCचा आहे. मी तो मुद्दा आधी पाटणेंपासून आपण समजून घेऊया. तुम्हाला बोलायचं ताई? एक मिनिट. सर, आपण आज मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलोय. तर मला असं वाटतं की आता ज्या विषयावर आपण चर्चा केली की मराठा आरक्षण, मला वाटतं फक्त मराठीच नाही, सगळा महाराष्ट्र डिस्टर्ब झालाय. म्हणजे सगळ्या जातीचे लोक डिस्टर्ब झाले. फक्त तो मुद्दा मराठ्यांचा आणि मराठा आरक्षण एवढ्यावरच येऊन थांबले. म्हणजे लोकसभेचा विषय. तुमचं म्हणणं काय? म्हणजे माझं म्हणणं हे आहे की मराठ्यांच्या मुद्द्यावर सगळ्यांना डायव्हर्ट करून घेण्यापेक्षा जो लोकसभेचा मुद्दा आहे त्याच्यावर फोकस करून की जो कोणी कॅन्डिडेट असेल तर त्याच्यावर फोकस करावा आणि त्याच्यावर बोलून आपण आपला सॉर्ट आउट करावा. आपण असं म्हणत असला तरी सुद्धा मी पाटण्याची हा एक मुद्दा कोणाला बोलायचा बोला. ऍक्च्युली सगळे पक्ष महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात आणि इथं बसलेले सगळे पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं शिवाजी महाराजांच्यावर आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्यावर प्रेम आहे. तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी मिळून खासदार उदयनराजेंना बिनविरोध द्यावं आणि जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मनोज जरांगे पाटील, खासदार उदयनराजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सगळी एकत्र बसून तो प्रश्न खासदार उदयनराजे, शिवेंद्रराजे हे शिवाजी महाराजांचे वारस असल्यामुळे 100% ते मराठा बोलला. त्याच्या 2 अडचणी आहेत. एक तुम्ही म्हणालात की मराठा मुद्द्याचा आरक्षणाचा मुद्दा सोडवला जाईल सगळ्यांनी एकत्र बसून. माझ्या माहितीनुसार तो सोडवला गेलेला आहे म्हणून तर विधिमंडळात विशेष अधिवेशन झालं होतं. तुम्ही म्हणताय तो सोडवला गेला नाही. जरी अजून कुणाचे मुद्दे असतील तर खासदार उदयनराजे भोसले हे 100% त्याच्यावर मार्ग. आणि ते उदयनराजे एक मताने निवडून येण्यासाठी कोणत्या पक्षाद्वारे उभे राहावेत? सगळ्या पक्षांनी त्यांना बिनविरोध द्यावं. ते त्यांच्या तरी एक अपक्ष म्हणून यायचं. नाही ऐका ना, अपक्ष म्हणून उभं राहावं का आणि सगळ्यांनी समर्थन द्यावं, कॅन्डिडेट नाही फाईल करावं? खासदार उदयनराजेंना चांगलं माहित आहे की कुठल्या पक्षाच्या माध्यमाची इच्छा सांगावं. नाही त्यांना माहित आहे. त्यामुळे ते ज्या पक्षातनं उभं राहतील त्या पक्षातनं त्यांना. आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमचा पक्ष आता नवीन स्थापन झालेला आहे, ओबीसी बहुजन आघाडी. सध्या महाराष्ट्रातली जी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे ते पाहिल्यानंतर हा सगळा 60% ओबीसी समाज संघटित झालेला आहे
आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष आता स्थापन केलेला आहे. प्रकाश शेंडगे हे आमचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही आमची माणसं आता लोकसभेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात गेली पाहिजेत यासाठी जे ज्या गोष्टी शरद पवार साहेबांनी आयुष्यभर केल्या तोच पक्ष यांनी काढलाय आता आणि तेच करतायत असा विषय. दुसरी गोष्ट काँग्रेस आणि उभाटा गटानं मगाशी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की भाजपनं असं नाही केलं मोदीने, ते असंच ओरडत राहणार आहेत. पण आतापर्यंत भाजप 400 पार पोचले आणि त्याचं काम सुद्धा चालू झाले आणि इथनं पुढं विषय 400 पारचा नाही. मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर माझं मत असं आहे, इथं बसलेल्या प्रत्येक शिलेदारानं सांगावं, याचं उत्तर त्यांनी सगळ्यांनी द्यावं मला की मराठ्यांना आरक्षण का नाही मिळालं. मुद्दा असा, तुम्ही मला उत्तर द्या. जर विमानानं प्रवास करायचा आहे, मला 90% आणि एकाला 40%, कुठला पायलट तुम्ही चॉईस कराल? नाही दादा, पण त्यासाठीच तर विधिमंडळात आता कायदा झाला ना. सांगतोय ना, आरक्षण मिळालं. जो हुशार आहे त्याला पुढे घ्या. तुम्ही आमच्या मागण्या मांडा. आम्हाला आरक्षण नाही तर आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला कुठे तर संपून घ्यावं लागेल. एक मिनिट, दादांकडे सुद्धा एक सेकंद. सातारा ही राजधानी सगळ्यांना मानणारी राजधानी आहे. तर छत्रपतींना जसं आता ह्याला नगरपालिकेला एक सामान्य उमेदवार देऊन त्यांनी नगराध्यक्ष निवडला, तसा एवढी सगळी बसल्यात. तसं आपल्या महाराजांनी एक मोठं मन दाखवून ह्यातला कोणतरी सामान्य कार्यकर्त्याला खासदारकीला निवडून आणावं ही माझी इच्छा आहे. स्वराज्य निर्माण करताना आपल्यातली साधी कुठे होती? शिलेदार नव्हते का? सरसेनापती नव्हते का? आता इथं फक्त छत्रपतीच चालतील. छत्रपतीच पाहिजे. माझा लोकसभेचे उमेदवार खासदारच असतील, उदयनराजे भारतीय जनता पार्टीचे, आणि इथं जे बसलेले प्रत्येक पक्षातले लोक आहेत ते तुम्ही एकदम पक्ष जाहीर करून टाकला, अजून त्यांच्या ठरलं नाही असं तेच म्हणतात सगळे. सगळ्यांच्या तोंडात तेच आहे की महाराजांनाच तिकीट मिळेल. मला शिंदेकडे मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं नाही ऐकलं. त्यांना पाठिंबा देणार आहेत. आणि राहिला दुसरा मुद्दा की ते म्हटले की सर्वसामान्यांना त्यांनी उमेदवारी द्यावी. तर सर्वसामान्यांना महाराजांनी उमेदवारी दिलेली आहे, नगरपालिकेला दिले, जिल्हा परिषदेला दिले. मी या ठिकाणी या निमित्ताने एक खंत व्यक्त करणार आहे. ती अशी आहे की संपूर्ण पक्षाचे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, प्रत्येक जण या ठिकाणी व्यक्त झाला, उमेदवारीच्या संदर्भात व्यक्त झाला. परंतु ज्या संसदीय लोकशाही पद्धत ज्या संविधानाने निर्माण केली, त्या संविधानाचा ढाचा निर्माण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य ही प्रेरणा म्हणून पुढे ठेवलं आणि त्या छत्रपतीच्या वारसांना त्यांचं नाव घेतल्यानंतर आपला टीआरपी कसा वाढतो. काही जण 5 वर्षानंतरच उमेदवारीच्या तुमच्या सेटनंतर ह्या वर्षाने 5 वर्षांत येतात अशी सुद्धा इच्छुक होतात. राजकीय महत्वाकांक्षापटी काही मंडळी ही ह्या पद्धतीने वक्तव्य करतात. यासाठी मला खंत आणि त्यांचा निषेध करा. ठीक आहे. माझा मगाचा मुद्दा त्यांनी मांडला होता की त्यांनी उभं राहावं आणि सगळ्यांनी एकमताने निवडून द्यावं त्यांना, म्हणजे थोडक्यात अपक्ष उभं राहावं असं सुचत होतं तुम्ही उदयनराजे. ठीक आहे, माझ्या लक्षात आहे तुम्ही तसं मनाने बोलला नसाल. माझा आता पुढचा मुद्दा, कारण काही इश्यूज वरती पण बोललं पाहिजे, राजकारणाबद्दल आपण बोललेलो आहोत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे अनेक मुद्दे, त्याच्याबद्दल सुद्धा वेळोवेळी आवाज होत होता. पर्यटन असेल, पाणी असेल, MIDC असेल, अगदी शहरातला ट्रॅफिकचाही मुद्दा असेल. मी पाटणेंकडनं तो मुद्दा सुरू करतो आणि तोच आपला शेवटचा सगळ्यांकडे जायचा मुद्दा. सातारा जिल्ह्याचं नेतृत्व अनेक व्यक्तींनी केलं. अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून पृथ्वीराज चव्हाण असतील, आत्ताचे एकनाथ शिंदे साहेब असतील, बाबासाहेब भोसले होते, अनेक मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यानं दिले. परंतु सातारा जिल्ह्याची एक खंत आहे की सातारा जिल्ह्याचे जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते सगळे प्रश्न सुटले गेलेले नाहीत. कोयन्याचे धरण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, जी कोयना महाराष्ट्राला वीज देते, परंतु त्या कोयनेच्या धरणग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आज फलटण आणि बारामतीला पाणी जाते, पण खंडाळ्याचा दुष्काळी भाग आजही तसाच वंचित आहे. म्हणजे कॅनॉल जातोय खंडाळ्याच्या भूमीतनं, पण खंडाळ्याची भूमी आजही तशीच पाण्यावाचून वंचित ठेवली गेलेली आहे. या जिल्ह्यामध्ये साताऱ्याची MIDC एकेकाळी अत्यंत नावाजलेली MIDC होती, पण आज MIDCतले सगळे उद्योग बाहेर निघून गेलेले आहेत. साताऱ्यासारखीच अनेक शहरं अशी आहेत जिथली पार्किंगची व्यवस्था अत्यंत बकाल अशी आहे. सातारा जिल्हा हा गडकोटांचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जो जिवंत आहे तो गडकोटांच्या माध्यमातून जिवंत आहे, परंतु गडकोट किल्ल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा ज्यामध्ये पर्यटनाला फार मोठा चान्स आहे, तर अशा
या सातारा जिल्ह्याकडे विकासाच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं जे पाहिलं गेलं पाहिजे होतं ते अद्यापही पाहिलं गेलेलं नाही. या जिल्ह्याची अपेक्षा आहे राजकारणाच्या ठिकाणी चालेल, कुठलाही पक्ष पार्टी सत्तेवर येईल जाईल, परंतु या जिल्ह्याचे सामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी खासदार ताकदीचा खासदार साताऱ्याचा असला. मी आता याच्यासाठी महाविकास आघाडीकडे याकरता चाललोय कारण स्टँडिंग खासदार महाविकास आघाडीशी संबंधित आहेत, त्यांना अपेक्षा आहे आणि आधीचे खासदार टेक्निकली होते. पण ठीक आहे, मी श्रीनिवास पाटलांच्या बाबतीत अर्थानं बोलतोय. या मुद्द्यांचं काय करायचं? नाही, सगळे मुद्दे जे सातारचे सुटलेले नाहीत असं त्यांचा दावा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यांची परिस्थिती आतातल्या जे हजर आहेत त्यांना कोणाला माहीत नाही की कशा परिस्थितीत देश दारिद्र्यात आणि अगदी अज्ञानात असतात. आता झालं ना, आता ते सगळं सांगून झालं. आता मला आताच सांगा, मी तुम्हाला ताजं सांगतो, श्रीनिवास पाटील उपलब्ध होत नसतात, अनेकदा त्यांचं इकडे लक्षही नसतं, अशी सुद्धा टीका होते आणि त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे. आता स्वातंत्र्योत्तर काय वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मला गेल्या 5 वर्षाचं सांगा. गेल्या 5 वर्षात सुद्धा या ठिकाणी बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत, विकास झालेला आहे. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील हे लोक सातत्यानं जनतेच्या संपर्कात असणारी लोक आहेत, या बाबतीत दुमत नाही. तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागात गेला, प्रत्येक खेड्यात विकास काम दिलेलं तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय आहे, सातारच्या नेत्यांना इतरांच्या प्रश्नापेक्षा टोलचे विषय महत्वाचे आहेत. सातारच्या लोकांना विकास कामं होण्यापेक्षा टेंडर कुणाला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रस आहे. सातारच्या नेत्यांना आपले बगल बच्चे कसे मोठे होतील आणि त्यांच्यानंतर आपण कसे मोठे होऊ ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ही परिस्थिती जोपर्यंत सातारची बदलणार नाही तोपर्यंत आमचा फक्त नावाला राजधानी सातारा राहणार, विकासाची गती साताऱ्याला मिळणार नाही. नाही, शेती क्षेत्रातले सुद्धा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये हेकडचा भाग बघितला तर डोंगराळ आहे, पलीकडचा दुष्काळी आहे, मधला पट्टा सदन आहे. पण सदन पट्ट्यातलंच पाणी ताकदीच्या सत्तेच्या जोरावर आता पळवलं त्यावेळेला कुठलाही खासदार, कुठलाही लोकप्रतिनिधी, कुठलाही आमदार एकाच चकार शब्दानं ही केला नाही. आणि जी आमची गुंतवणूक आहे, कर्ज काढून केलेली गुंतवणूक आहे, त्याला ॲश्युरन्स राहिलेला नाही. सगळं पाणी दुष्काळामध्ये आता इकडची धरणं कोरडी, तिकडची सत्तेच्या जोरावर पळवून नेली. आताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडनं भरीव कुठलीही कामगिरी झालेली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये इतकी धरणं आहेत पण तरी सुद्धा सातारा जिल्हा पाण्यापासून वंचित आहे. इकडे सगळे आमदार खासदार विकास झाला म्हणतायत. सातारा जिल्ह्यातले पटसंख्येच्या नावाखाली जी विद्यालय शाळा बंद पडल्या त्या संदर्भात एकाही वाक्यामध्ये खासदार आणि आमदारांनी स्टेटमेंट दिलेलं नाही. चांगला मुद्दा, अतिशय चांगला मुद्दा आहे. मी आता भाजपपासून सगळ्यांपासून सुरुवात करतो, राष्ट्रवादीपासून सुरुवात करतो. संसदीय कामकाजाच्या दृष्टीने सातारा लोकसभेच्या बाबतीमध्ये जे विकासात्मक रचनात्मक काम होणं आवश्यक आहे त्यानुसार रस्ते असतील, धरणांच्या बाबतीतले नवीन प्रकल्प जे काय माझ्यासारख्या तालुक्यामध्ये सुद्धा बोंडारवाडीचा असेल, परळी विभागातला आपला असतील, ह्या प्रगतीच्या वाटचालीच्या दृष्टीनं होणारे प्रकल्प आता मार्गस्थ झालेले आहेत. आज जे कटापूरची योजना श्रीनिवास पाटलांमुळे मार्गस्थ झाले नाही, हे नाही झाले. ह्या सरकारचं प्रतिनिधित्व करणारे आज अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आता शेकडो हजारो कोटी रुपये आता या जिल्ह्याच्या विकास, हे श्रेय खासदारांचं नाही, आताच्या खासदारांचं नाही, सरकारचं आहे. 86 टीएमसी पाणी फक्त सातारा जिल्ह्यामध्ये अडवणूक झाली, त्याच्या आतापर्यंतचा कालावधी आणि त्याच्या लागलेला खर्च ह्याची एक श्वेतपत्रिका काढा. म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झाली होती. मनोहर जोशी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे महामंडळ निर्माण झालं आणि ही जी धरणं दिसतात ना तुम्हाला, ही शिवसेनेच्या कालावधीतली धरणं आहेत. हे जाऊन 1996 झालेली धरणं आज 2024 येऊन सुद्धा त्याचे कॅनॉल पूर्ण झालेले नाहीत. ही वस्तुस्थिती इथल्या नेत्यांची, हे कुठेतरी मांडा. सातारा जिल्ह्यात तयार होते पण आजही ग्रामीण भाग हा रात्री अंधारात राहतोय. शेतकऱ्यांना पाणी पाजायला लाईट मिळत नाही. बोला, भाजपकडे जाऊया. खरं तर सातारा जिल्हा हा ऐतिहासिक तर आहेच पण निसर्गानं सुद्धा पूर्व पश्चिम भाग केलेत. पूर्वेला अतिशय दुष्काळ आहे, पश्चिमेला अतिशय पाऊस आहे. आता मुद्दा जसा मांडला धरणाचा, खरं तर कृष्णा खोरे कोणाकडे होतं काय होतं ह्या वादात मला जायचं नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रात जसं मोदी सरकार आलंय त्या मोदी सरकारच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतीमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. सातारा जिल्ह्यात धरणं आहेत परंतु यांच्या कर्तबगारीमुळं, विशेषतः पवार साहेबांचंच नाव या ठिकाणी आम्हाला घेतलं पाहिजे कारण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा काम करत होता गेली 20 वर्ष. परंतु त्या काळामध्ये 99ला युतीचं सरकार गेल्यानंतर त्या काळानंतर किती धरणं झाली, किती पोटपाण्याची कामं झाली ह्याचा कुठेतरी हिसाब घेतला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त काम गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी
केंद्राच्या माध्यमातून झालं. आपण रस्त्याचा प्रश्न काढला, खासदारांनी किती काम केलं माहीत नाही, पण केंद्राच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अनेक राज्य हायवे झाले, अनेक स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, ग्रामीण मार्ग असतील, असे अनेक कामं झाली. पाण्याचं काम झालं. आता तुम्ही बघताय रेल्वेचं दुहेरीकरण, सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर पासून इकडे पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत रेल्वेचं दुहेरीकरण झालं. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये आजच जवळजवळ 8 रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण, भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं. ठीक माझे सहकारी मित्र म्हणजे आमचे महायुतीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष इथं बसलेत. सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. मी एक जाणीवपूर्वक एक गोष्ट नमूद करू इच्छितो की खंडाळा तालुका हा दुष्काळी तालुकाचा कलंक असलेला तालुका, ज्याच्यात औद्योगिकरणासाठी हजारो एकर जमीन ॲक्विजेशन करण्यात आलं, पुनर्वसन तिथं वसवण्यात आलं, आमच्या जमिनी कवडीमोल दराने घेण्यात आल्या. आजही आत्ता आमच्या 75 वर्षामध्ये या तालुक्याला स्वतःचा लोकप्रतिनिधी मिळू शकला नाही आणि त्यामुळे आमच्या व्यथा ह्या 75 वर्षापासून पेंडिंग आहेत. आमच्या डोळ्या देखत आमचं पाणी खाली चाललंय. आज ज्या भागाचं नेतृत्व सक्षम आहे तिथंच निधी पडतो, तिथलीच कामं होतात. त्यामुळं मी जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी खंडाळ्याचा पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि जे कोणी आमदार खासदार आहेत त्याच्यावरती ते बोलत नाहीत. मग त्या दृष्टीने उद्याचा जो महायुतीचा खासदार असेल त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. बोला. मुद्दा आता आमच्या सहयोगी मित्रांनी मांडलेला आहे. पण विद्यमान आमदार गेले कित्येक वर्ष एकाच घरात आमदारकीची सत्ता आहे, मग त्यांनी काम केलं नाही म्हणायचं का महायुतीच्या आमदारांनी? ठीक आहे, मी मनसेकडे पण जातो. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय? स्थानिक आमदारांनी मी सांगितलं की खंडाळा तालुक्याच्या बाबतीत कुठल्याही आमदार खासदारांनी आमचं पाणी आजपर्यंत तिथं एक राष्ट्रवादीला सुद्धा मी प्रश्न विचारणार आहे, कारण काल जो ज्या जलप्रकल्पाचं भूमिपूजन झालं त्या भागामध्ये शरद पवारांना आणणं शक्य असून सुद्धा त्यांनी तिथे कधी तो प्रकल्प होऊ दिला नाही अशी सुद्धा टीका आहे. तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सन्माननीय जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं आता ऍक्च्युली वय झालेलं आहे, त्यामुळे त्यांची जी म्हणजे ह्या 5 वर्षाचे जे डेव्हलपमेंट आहे त्या पद्धतीनं झालेलं नाही. त्या मानाने राज्यसभेचे जे आदरणीय उदयनराजे भोसले असतील त्यांनी निधी आणण्यासाठी विशिष्ट प्रयत्न केले आणि त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. पण आदरणीय पाटणे साहेबांनी जो मुद्दा घेतला, जो अनेक वर्ष ज्या महाराष्ट्रानं ज्या धरणा नाक्या महाराष्ट्राला वीज दिली, तो आमचा शेतकरी अजूनही जमिनीसाठी वनावना करत आहे. या बाबतीत शरद पवारांवर पण टीका होते की इथे जेव्हा ते खासदार होते, कारण माढाचा काही भाग इथे येतो, तिथल्या त्या ज्याचं काम काल झालं, डीसीएम पण आले होते साताऱ्यामध्ये, ते शरद पवारांनी कधीच होऊ दिले नाही. त्या पाण्याचा भाग, कोयनेच्या पाण्याचा भागाचा फायदा इथल्या दुष्काळी भागाला झाला नाही. कुठल्या दुष्काळ? साताऱ्यामध्ये माढाच्या अंतर्गत येणारा जो भाग आहे, साताऱ्यामधला पण जो माढा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो तिथला भाग नाही. कोयनेचं पाणी, खरं तर कोयनेचं धरण जे झालं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं हे केलं, भूमिपूजन. आणि इथले जे स्थानिक श्रीनिवास पाटलांनी पुरेसं काम केलं असं आपण म्हणताय? हो, पुरेसं काम केले. आणि श्रीनिवास पाटील खासदार असताना 2 वर्ष कोरोना काळात गेला आणि त्यानंतरचा जो निधी आता श्रीनिवास पाटलांनी गटवाईज, म्हणजे प्रत्येक गटात प्रत्येक तालुक्यात गटवाईज मिटिंगा आणि त्यांनी मांडलेले प्रश्न व्हिडिओ सहित आणि त्यांच्या पत्रांसहित, म्हणजे ते काम करतात आणि श्रेय दुसरं घेतात. श्रीनिवास पाटील काम करतात आणि श्रेय दुसरं घेतात असं ताई म्हणाले. तुम्ही मगाशी पाण्याच्या प्रश्नावर विषय घेतला तर बोला. आता 4.5 वर्षात मला तर आठवत नाही की सातारा शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा मी श्रीनिवास पाटलांना कधी साताऱ्यात बघितलंय. हा मोठा मुद्दा आहे खूप. साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण आणि रोजगार निर्मिती हा खूप मोठा प्रश्न आहे. या विषयावर संसदेत बोलणारा, संसदेत हजेरी दाखवणारा खासदार असावा ही माझी स्वतःची. नाही, ज्यांच्याकडे एकदा झालं त्यांच्याकडे परत नाही. बोला. आताचे जे खासदार आहेत त्यांनी फक्त बोर्ड लावलेत की मी इथं काम केलंय, मंजूर केलेत, पण अजून काय मला तर कुठं या भागात काम. ठीक आहे, ताई बोला. मला एक म्हणायचंय
की पक्ष कोणताही असू दे, पक्षाशी आम्हाला घेणं देणं नाहीये जास्त, पण आम्ही सर्वसामान्य महिला न्याय आणि हक्क कुठं मागायचा असेल तर साताऱ्यात असतील किंवा पूर्ण ह्याच्यात असतील, शिवरायांचं आपण ही करतो. तसंच आमचे 2 राजे इथं आहेत आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले. न्याय कुठं मागायचा तर फक्त जलमंदिर आणि सुरुची बंगल्यावर, एवढंच आम्हाला कळतं. आणि पक्ष आज येतात उद्या जातात. राजे जिथं असेल तो आमचा पक्ष असेल. आणि महाराज साहेबांना का मिळावं, कारण की भाजपमध्ये असू दे नाही तर कुठेही असू दे, पण राजांच्या तिथं गेला का न्याय हा प्रत्येक स्त्रीला प्रत्येक माणसाला हा मिळतोच. म्हणून राजेंनाच आता निवडून आम्ही सगळेजण देणार आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. मला तो बोर्ड आठवतोय उदयनराजेंच्या नावाचा, असा पाहिला होता मी, मैं खडा तो सरकार से बडा. ते पक्षाच्या बाबतीत बहुधा तुम्हाला तसंच दिसतंय. पाण्याच्या मुद्द्यावरती मी म्हणतोय, आमचं 1990 पासनं आबेपुरी, वाई तालुक्यामधलं आबेपुरी गाव हे माननीय एकनाथ शिंदेंनी आल्यानंतर आमचा 7/12 कोरा केलाय. भूविकास बँकेकडे घाण होतं, आम्हाला दाखले सुद्धा मिळत नव्हते. एवढ्या वर्ष बाकीच्यांनी सत्ता भोगली, पण माननीय एकनाथ शिंदे आल्यानंतर आमचा 3ऱ्या दिवशी आमचा 7/12 कोरा केला त्यांनी. आम्ही त्यांना धन्यवाद देतो. मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया घेतो, कारण त्यानंतर मी लोकांच्या मनातला खासदार कोण आहे हे मी विचारणार आहे सगळ्यांना. बोला तुमची प्रसन्नाजी, तुम्ही आता सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल. एकंदरीत सगळ्यांच्या आपापल्या प्रत्येकाने भूमिका मांडल्या, परंतु मला वाटतंय प्रसन्नाजी, आपण इथल्या सातारच्या भौगोलिक रचनेवर गेलं पाहिजे आणि आत्ताच्या इथल्या परिस्थितीवर गेलं पाहिजे. एकंदरीत परिस्थिती बघितली तर महायुतीला ही निवडणूक अत्यंत सोपी आणि साधी राहिलेली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची जी उंची वाढलेली आहे, आणि त्याच पद्धतीनं आज जरी आमच्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या अध्यक्षांनी, महायुतीच्या पक्षातील घटक पक्षातील अध्यक्षांनी आपल्या भूमिका जरी मांडल्या असतील, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक सांगतो, महायुतीच्या चर्चेतनं जो उमेदवार या ठिकाणी असणार आहे तो प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. पण तरी सुद्धा माझा पहिला प्रश्न होता की कुर्बानी कोण, ते मात्र मला कळलेलं नाहीये, कारण शेवटी जागा एकासाठी सोडली जाणार आहे महायुतीतून. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून सातारा जिल्ह्याचा चौफेर विकास चालू आहे. ते जरी म्हणले असतील पाण्याची योजना झाल्या नाहीत, कालच उपमुख्यमंत्र्यांनी एका पाणी पूजन केलेलं आहे. साताऱ्यामध्ये मगाशी ते म्हणले तसं आणखीन एक धरणाचं आहे. साताऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज झालंय, गावोगावचे रस्ते हायवे सारखे झालेले आहेत. त्यामुळं सातारचा खासदार मोदींना पाठिंबा देणारा हवा आणि तो छत्रपती असतील तर आम्हाला आनंद आहे. मी शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारण्यापूर्वी येतो बोला. त्यांचं म्हणणं रास्त आहे. फक्त 2014चा भाजपचा देशातला जाहीरनामा आणि 2019चा जाहीरनामा वाचू. मग आमचे 15 लाख कुठे गेले, 2 कोटी वर्षाचे आमचे रोजगार कुठे गेले, त्याच्यात अहो आहे रेकॉर्डले आहे सगळे, रेकॉर्डले. आणि ह्या गोष्टी गेल्या कुठं आमच्या, कधीच म्हटलेलं नाही. या संदर्भामध्ये 15 लाख देतो असं कधी लिखित नाही. मला या साताऱ्याच्या बाबतीत एक बोलायचं आहे की माढा लोकसभेचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं होतं आणि त्या माढाच्या ज्यावेळी सांगता सभा होती, त्या सांगता सभामध्ये पवार साहेबांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून एक शपथ घेतली होती की येत्या 5 वर्षात माढा मान खटावचा पाण्याचा प्रश्न मिटवणार हा शब्द दिला होता. त्याच्यानंतर कालचा दिवस उगवला, त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जावं लागलं. त्यावेळी कुठं त्या मानमध्ये आंधळी धरणात पाणी पोचलं. हाच शरद पवारांनी अख्ख्या सातारा जिल्ह्याचा माझा बालेकिल्ला म्हणून अतिशय योग्यरित्या नेत्यांना वापरलं, जनतेला वापरलं, पण विकास शून्य केला. बोला. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात आता प्रश्न निघाला. फक्त त्यांना माझी एवढी विनंती आहे की दारिद्र्य रेषेच्या गरीब कुटुंबाला जो गॅस फ्री दिला, आज त्या गॅसची किंमत किती आहे आणि ती त्या कुटुंबाला परवडते का ते जाहीर करावं. त्यांच्या एका मुद्द्यावर जिल्हाध्यक्ष भाजपच्या मी विचारतोय त्यांना की हा देश विकसित होते, हा देश जागतिक स्तरावर नेतृत्व करतोय, मग या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशनिंगचं धान्य घ्यायची गरज काय आहे? ठीक आहे, हा पण मुद्दा आहे त्यांचा की देशामध्ये एवढा सगळा विकास होतोय तर 80% लोकांना जे काही मोफत रेशनचं केलेलं आहे, जवळपास 80 कोटी लोकांना, त्याची काय गरज नाही? गरज का नाही आहे? जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. आता जरांगे पाटलांचं आंदोलन हे दुर्बळ लोकांसाठीचं आंदोलन आहे. शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे ते गरिबाचं आंदोलन आहे. आणि या देशामध्ये बरेच असे आहेत की ज्यांना एक वेळच्या अन्नाला सुद्धा
मिळू शकत नाही. त्यामुळे 80 कोटी लोकांना अन्न देणं ही काळाची गरज समजून मोदींनी तो निर्णय घेतलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी एकच कमेंट घेणार आहे, आता मी त्यांची घेतो, त्या दादांची घेतली नाही. बोला. राजधानी साताऱ्यामध्ये दिलदार, मनाचा दिलदार राजा खासदार हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेच असणार आहे. मी शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. कुठलंही काम असू द्या, नुसता एक फोन आणि त्यांचे सहकारी आमचे मित्र सुनील तात्या यांच्या एका फोनवरती काम होतात. त्यासाठी फुटला खासदार. माझा सन्माननीय भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांना हा प्रश्न आहे. आज सिंचनाच्या दृष्टिकोनातून सगळीकडे बोललं जाते. मग सिंचनाच्या दृष्टिकोनातून सगळीकडे बोलत जात असताना 70 कोटीचा जो सिंचन घोटाळा झाला, त्या सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आपण सामील का करून घेतलं? आदर्श घोटाळा करणाऱ्यांना आपण सामील का करून घेतलं? महाराष्ट्र सदनाचा घोटाळा करणाऱ्यांना आपण का सामील करून घेतलं? याचं उत्तर आपण द्यावं. एक मिनिट, असं मध्ये नका येऊ. सिंचन घोटाळ्याचा जरूर आरोप झाला होता, आदर्श घोटाळ्याचा जरूर आरोप झाला होता. पण हे ज्या दोन नेत्यांच्या बाबतीत बोललं जातं, हे नेते कार्यकर्ते होते आणि हे सगळं करायचं पाप त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं होतं. आणि ही चांगली तसं असेल, एक मिनिट, तसं असेल तर संसदेमध्ये व्हाईट पेपर जो भाजपने केला त्याच्यात अशोक चव्हाणांचं नाव होतं, तेव्हा हा विचार नव्हता आला? नाही, त्यावेळी काँग्रेसच्या माध्यमातून आदर्श घोटाळ्याचं काम हे काँग्रेसच्या माध्यमातून झालं होतं. त्याचा ठपका आदरणीय. पण हे त्यावेळी जेव्हा भाजपची आंदोलनं चालू होती तेव्हा लक्षात नव्हतं आलं की काँग्रेसचं काम आहे, अशोक चव्हाणांचं नाही, काँग्रेसचं काम आहे ते. काँग्रेसच्या सूचनेवरनं ते झालं होतं. त्यामुळं ज्यावेळेस अमित शहाजी इथं 2014 मध्ये त्यांनी भाषण केलं, त्यावेळेस सन्मान्य अजितदादांचं नाव घेऊन त्यांनी 70 कोटीचं सिंचन घोटाळ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी तो काढलेला होता. एसीबीनं स्वतः अजितदादांना श्वेतपत्रिका काढून त्याच्यामध्ये ते आरोपी नाहीत अशी स्वच्छ भूमिका. ज्या दिवशी भारतातले सगळे विरोधक भाजपमध्ये सहभागी होतील ना, त्याच दिवशी हा देश सुखी होणार आहे. एवढा सगळा जर नरेंद्र मोदींनी विकास केलाय तर सध्याच्या काळात ईडीची आवश्यकता त्यांना का लागते? पडदा घालू नका. अनेक लोक म्हणतात अजितदादांवर आरोप झाले होते, अशोक चव्हाणांवर आरोप झाले होते, परंतु आरोप झाल्यानंतर सुद्धा हेच अजितदादा, हेच अशोक चव्हाण सातत्याने जनतेतून निवडून येत आहेत. त्यामुळे कदाचित भाजपसमोर पर्याय नसेल, जनतेने त्यांना पाडावं, भाजप घेणार नाही. पण मग तेच अशोक चव्हाण निवडून आले होते तेव्हा 2 आठवड्यापूर्वी श्वेतपत्रिकेमध्ये नाव टाकलं होतं, संसदेत सादर केलं होतं. मग अचानक असा काय साक्षात्कार झाला भाजपला? अशोक चव्हाणांना साक्षात्कार झाला असेल की मोदींच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून ते आज गेले असतील. त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं स्टेजवरती उभं राहून की बाकी कुठेही काय हो, आजच्या परिस्थितीला भाजपमध्ये आल्यानंतर मला शांत झोप लागते. मग ह्याच्या मागचं रिझन काय? तो साक्षात्कार झाला असेल असं त्यांना म्हणायचं असेल कदाचित. ठीक आहे, मी सगळे मुद्दे, आणखी अनेक मुद्दे असू शकतात, पण आपल्याला वेळेची मर्यादा सुद्धा पाळावी लागेल. या निमित्तानं मात्र अगदी स्थानिक मुद्द्यापासून ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत चर्चा झाली. हे लक्षात दाखवतं, हे त्याच्यामुळे हे लक्षात येतं की लोक किती सजग आहेत आणि लोकांच्या मनात किती प्रश्न आहेत. अर्थात सातारा लोकसभा मतदारसंघ इतका सुद्धा सोपा नसेल. अचानक काहीही होऊ शकतं, अचानक वेगळा भिडू भाजपकडनं सादर होऊ शकतो, राष्ट्रवादीकडनं अचानक वेगळं नाव येऊ शकतं, किंवा शिवसेना सुद्धा कदाचित जागा घेण्यासाठी प्रखररित्या राहील. कारण मी ऐकलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजितदादांच्या ते म्हणतात की माढा किंवा हा कुठला तरी एक तर मला मिळवावाच लागेल, आणि माढामध्ये तर भाजपचं वर्चस्व असताना मग हे होणार का, असे अनेक मुद्दे आहेत. हे मुद्दे सध्या तरी आपण त्यांच्यावरती सोपूयात. सध्या मुद्दा लोकसभेचा साताऱ्यामधून इथेच थांबूयात. सगळ्या मान्यवरांचे आभार, त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिल्यासाठी सगळ्यांचे आभार. आणि त्याचप्रमाणे इथे आपण या कार्यक्रमात थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.